देशभरातील लाखो विद्यार्थी आपल्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत, न्यायाची मागणी करतायत। आणि अशाच वेळी बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं अखेर या प्रकरणी आपली चुप्पी तोडली आहे। विद्यार्थ्यांच्या या संघर्षाला त्यानं सलाम केलाय आणि त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका त्यानं घेतली आहे। पण सलमान खान यावेळी नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊया सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। सलमान खाननं विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। पेपर लीक हा अत्यंत गंभीर विषय असल्याचं मत त्यानं व्यक्त केलंय। मात्र याच वेळी शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याबद्दल त्यानं दुःख सुद्धा व्यक्त केलंय। या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सलमान खाननं लिहिलंय, हे अत्यंत शांततापूर्ण आंदोलन होतं, पण याला हिंसक रूप मिळालं हे पाहून अत्यंत वाईट वाटलं। या हिंसाचारात जखमी झालेले विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांप्रती माझ्या संवेदना आहेत। पण आपल्या देशातील तरुण पिढी ही एका चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्रित आली आहे आणि पालकांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिलाय, हे पाहून आनंद वाटला। विद्यार्थ्यांचं हे पाऊल अतिशय धाडसी होतं, धाडसी आहे। ही पिढी नक्कीच देशाचं नाव उज्ज्वल करेल असा विश्वास सुद्धा सलमान खानने यावेळी व्यक्त केला। तो पुढे असं सुद्धा म्हणाला की हा विषय फक्त विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित आहे। हे आंदोलन कुणीही राजकीय हायजॅकिंग करू नये, याचं सगळं श्रेय फक्त देशातील मुलांनाच द्यायला हवं। सरकार नक्कीच यावर सकारात्मक निर्णय घेऊन शिक्षण व्यवस्था मजबूत करेल। शिक्षण हा देशातील सगळ्यात मोठा ट्रेंड आणि फॅशन बनायला हवा, की शिक्षण क्षेत्रात भारत एवढा बलशाली व्हावा की परदेशातील लोकांनी इथं येऊन शिक्षण घ्यायला हवं। भारत जगासाठी एक मुख्य एज्युकेशनल हब बनायला हवं, असं सुद्धा सलमान खान या ट्विटमध्ये म्हणाला। नीट पेपर फुटी प्रकरणाची खरं तर चौकशी सुरू आहे। अनेक धक्कादायक माहिती समोर येते आणि अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचं आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। सलमान खान सारख्या मोठ्या व्यक्तींचा पाठिंबा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास तर नक्कीच वाढवेल आणि त्यांचा लढा सुद्धा अधिक मजबूत करेल। सलमान खान व्यतिरिक्त मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींनी सीजेपीच्या या नेतृत्वाखालच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। या व्यक्तींमध्ये झीनत अमान, अनुराग कश्यप, शबाना आझमी, अरिजित सिंग, रत्ना पाठक शहा, अभय देओल, ओमी वैद्य आणि इतर अनेकांचा कलाकारांचा नेत्यांचा समावेश आहे। आता पाहणं महत्त्वाचं आहे की सरकार या संबंधित यंत्रणा आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर काय आणि कधी निर्णय घेतात। खरं तर सलमान खाननं शिक्षण हाच पुढचा ट्रेंड आणि फॅशन बनावा, जेणेकरून भारत एक एज्युकेशन हब बनेल अशी आशा व्यक्त केली आहे। कारण हा केवळ एका परीक्षेचा प्रश्न नाहीये, तर देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा आणि विश्वासार्हतेचा प्रश्न आहे। याच दरम्यान कॉकरोच जनता पार्टीनं बुधवारी सांगितलं की जंतर मंतरवर हजारो आंदोलक जमा झाले आहेत। पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी आंदोलनस्थळी वाढत असलेल्या गर्दीचे अनेक फोटो सुद्धा शेअर केले आहेत। ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी दावा सुद्धा केला की जर सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर अजून लाखो लोक तिथे येतील। आणि त्याच वेळी केंद्रीय गृह मंत्रालयानं दिल्लीत CRPFच्या अतिरिक्त 20 तुकड्यांना पश्चिम बंगालमधून तातडीनं तैनात करण्याचे आदेश सुद्धा दिलेत। गंभीर मुद्द्यांवर तुमचं मत काय? खरं तर सलमान खानने या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहणं हे योग्य आहे का, की त्याला सुद्धा विरोध होईल? कमेंट नक्की करा, तुमचं मत सुद्धा सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।